नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, रेशन कार्डला आता तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो तुम्ही घर बसल्या अपडेट करून घेऊ शकता। याची प्रोसेस काय आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा बनलाय, शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। चला तर मग मित्रांनो व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे। प्ले स्टोरमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मेरा रेशन असं टाईप करून जर तुम्ही सर्च केलात तर इथे मेरा रेशन 2.0 हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मी ऑलरेडी हे ॲप्लिकेशन जे आहे ते इन्स्टॉल करून घेतलेले आहे, त्यामुळे आता इथे ओपनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ॲप्लिकेशन मित्रांनो ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा काहीसा इंटरफेस तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर इथे बेनिफिशरी युजर्स आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुमचा आधार क्रमांक जो आहे तो आधार क्रमांक इथे आपल्याला भरून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आधार क्रमांक भरून झालेला आहे। आता ह्या बाजूच्या बॉक्समध्ये जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा अजिबात न चुकता आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे आणि OTPने लॉग इन करा या पर्यायावरती इथे क्लिक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता OTP सेंड सक्सेसफुली ओके करायचं आहे। इथे आपल्याला तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे मित्रांनो त्यावरती एक 6 अंकी OTP जो आहे तो OTP पाठवला जाणार आहे। OTP भरून झाल्यानंतर सत्यापित करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली, इथे ओके करायचं आहे आपल्याला। त्यानंतर तुम्हाला इथे एक एमपिन बनवण्यासाठी ऑप्शन आलेला आहे क्रिएट एमपिन, तर क्रिएट नाववरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला एक इथे एमपिन जो आहे तो तुमचा सेट करायचा आहे। त्यानंतर परत एकदा जो एमपिन तुम्ही बनवलेला आहे तो एंटर करून क्रिएट एमपिन या बटनावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता युअर एमपिन कोड हॅज बीन सेव्ड, ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचं तुमचं रेशन कार्ड जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रेशन कार्डची मागील बाजू जी आहे ती तुम्हाला इथे दिसणार आहे। मित्रांनो, हे रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। चॅनलला भेट देऊन तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो पाहून घेऊ शकता। तर मित्रांनो, आता आपल्याला मोबाईल नंबर जो आहे तो आपल्या रेशन कार्डला अपडेट करायचा आहे, त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता पेंडिंग मोबाईल अपडेट अशा प्रकारचा एक ऑप्शन आपल्याला दिसतोय, त्यावरती क्लिक करायचं आहे, ओके करायचं आहे। इथे ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे ज्या सदस्याचा नंबर तुम्हाला अपडेट करायचा आहे त्यासमोर व्ह्यू समोर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला जो मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तुमचा तो मोबाईल नंबर भरून सबमिटवरती क्लिक करायचं आहे। OTP एक पाठवला जाणार आहे, तो OTP इथे भरून घ्यायचा आहे तुम्हाला। OTP भरून झाल्यानंतर सत्यापित करावरती क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारचा एक मेसेज येणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो युअर रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड टू डिस्ट्रिक्ट फूड अँड सप्लाय ऑफिसर। तुमच्या जिल्हा स्तरावरती मित्रांनो तुमची ही जी रिक्वेस्ट आहे ती पुढे पाठवलेली आहे। तिथून अप्रूव्हल आल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो तुमच्या रेशन कार्डला इथे लिंक होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आशा करतोय की व्हिडिओमधील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होईल आणि अशाच माहितीसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।